पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम यांचं नाव देण्यात येणार. देवेंद्र फडणवीसांची पुण्यात मोठी घोषणा. पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव देण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज देवेंद्र फडणवीस हे पुणे पालखी मार्ग भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी यासंबंधी सरकारला प्रस्ताव दिला होता. तो आम्ही स्वीकारला आहे. येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, अशी माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव पुणे विमानतळाला देण्यात येणार आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात प्रस्ताव सरकारला दिला होता. तो आम्ही स्वीकारला आहे. येत्या कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज पुण्यात पालखी मार्ग भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते. नवीन विमानतळ तयार करण्यात येणार आहे आणि त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचं आहे. परंतु पुण्याचे विमानतळ आहे ते नव्या पद्धतीनं बनवण्यात आलं आहे. त्याचं नामकरण जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या नावानं व्हावं, अशी संकल्पना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती. त्यावर तात्काळ आम्ही काम सुरू केलेलं आहे. येत्या कॅबिनेटला आम्ही तो प्रस्ताव मांडून मंजूर करून घेणार आहोत आणि त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याची जबाबदारी मुरलीधर मोहोळ आणि नितीन गडकरी यांची असेल, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांचं नाव विमानतळाला दिलं तर त्यांचा सगळ्यांना आनंद होईल, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. खरं म्हणजे अनेक प्रकल्प आपण हातामध्ये घेतले आहेत की ज्यातनं आपल्याला ही सगळी कामं पूर्ण केल्यानंतर पुण्याचं सगळं चित्र हे आपण या निमित्ताने बदलणार आहोत. आज आपल्याला कल्पना आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे पूल आपण तयार करतो आहोत त्यातनं देखील मोठ्या प्रमाणात डिकंजेशन करण्याचं काम हे आपण पुण्यामध्ये सुरू केलेलं आहे. मागच्या काळामध्ये आपल्या वाहतुकीकरता मोठ्या प्रमाणात ई बसेसची व्यवस्था आपण पुण्यामध्ये केली आणि मग मला आठवतं जेव्हा ई बसेस आम्ही आणल्या त्यावेळेस महापालिकेला मी सांगितलं होतं, पैसे आम्ही राज्य सरकारच्या वतीनं देतो. ई बसेसचे सगळे जे पुरवठादार आहेत त्यांना मी बोलवलं. त्यांना मी सांगितलं, तिकिटाच्या दरात 1 रुपयाची वाढ न करता आम्हाला एसी बसेस तुम्ही दिल्या पाहिजेत आणि त्या 500 बसेस आपण या ठिकाणी आणल्या. आज पुणे आणि पिंपरी चिंचवड पीएमपीएल जी आहे, देशामध्ये सर्वात जास्त ई बसेसची फ्लीट असलेलं जर कुठलं महामंडळ असेल तर आमचं पीएमपीएल या ठिकाणी आहे आणि अजून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी 1000 बसचं नियोजन हे पीएमपीएलच्या माध्यमातून करून पुण्यातल्या ट्रॅफिकला एक प्रकारे मदत करण्याचं काम आपण करणार आहोत. या निमित्ताने हे देखील सांगितलं पाहिजे की माननीय वळसे पाटील साहेबांनी ज्याचा उल्लेख केला, देऊ असेल, आळंदी असेल, पंढरपूर असेल, या सगळ्या ठिकाणच्या विकासाचं काम आपण सुरू केलेलं आहे. मला अतिशय या गोष्टीचा आनंद वाटतो की अनेक शतकानंतर गैनीनाथ महाराज जे पंढरपूरचं आपलं मुख्य मंदिर आहे त्या मंदिराचं काम आपण सुरू केलं आणि आज त्या मंदिरामध्ये जे काम चालू आहे त्यातनं अनेक प्राचीन मूर्त्या देखील आपल्याला सापडतायत आणि अतिशय सुंदर 75 कोटीचं काम हे मंदिराच्या आतमध्ये आता आपण सुरू केलेलं आहे. त्यामुळे पुढच्या म्हणजे मागच्या कार्तिकीला सुरू केलं, या कार्तिकीला एक टप्पा पार पडला. मला असं वाटतं पुढच्या आषाढीला दुसरा टप्पा असेल आणि पुढच्या कार्तिकीपर्यंत हे काम आपण जर पूर्ण करू शकलो तर आपल्या मंदिराचंही बदललेलं रूप जे आहे, रेस्टोरेशन आहे, हे काही आपण वेगळं काही करत नाही, आपण जे मूळ रूप आहे त्याचं रेस्टोरेशन हे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. या निमित्ताने मी मुरली अण्णा मोहोळ यांचं एका गोष्टीकरता मनपूर्वक अभिनंदन करेन. एक अतिशय सुंदर संकल्पना मुरली अण्णांनी आमच्यासमोर मांडली आणि मुरली अण्णांनी सांगितलं की आपण नवीन विमानतळ जे करतोय त्याला तर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आपल्याला द्यायचं आहे, पण जे आपलं पुण्याचं विमानतळ आहे, जे नव्या पद्धतीनं आता पुणेकरांना आवडलेलं आहे, चांगलं झालेलं आहे, त्याचं नामकरण हे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या नावाने व्हावं, असा एक अतिशय चांगलं संकल्पना मांडली. आणि त्यांनी संकल्पना मांडल्याबरोबर चंद्रकांत दादा आम्ही सगळ्यांनी ती उचलून धरली. मी स्वतः तात्काळ त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या कॅबिनेटला आम्ही ते मांडणार आहोत आणि त्या संदर्भात केंद्र सरकारकडे देखील पाठवणार आहोत. त्यानंतर मुरली अण्णा, तुम्ही आणि गडकरी साहेबांची जबाबदारी असणार आहे की त्या ठिकाणी केंद्राचीही मान्यता त्याला घेऊन आणि खऱ्या अर्थानं जर या विमानतळाला आपण जगद्गुरूंचं नाव देऊ शकलो आणि देणारच आहोत तर मला असं वाटतं की निश्चितपणे एक
आपल्या सर्वांना मनापासून समाधान होईल. आज या निमित्ताने मी एवढंच सांगतो की माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुणे असेल किंवा महाराष्ट्रातला इतरही भाग असेल, ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चरचं ट्रान्सफॉर्मेशन हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. शेवटी एक गोष्ट निश्चित आहे की नेत्यांमध्ये दूरदृष्टी असली पाहिजे, विजन असलं पाहिजे. आणि आपण भाग्यशाली आहोत की देशामध्ये मोदीजींसारखा एक विजनरी नेता आणि त्यांच्यासोबत काम करणारे आपल्या महाराष्ट्राचे विजनरी सुपुत्र असलेले माननीय गडकरी साहेब हे देशात आणि महाराष्ट्रात जे ट्रान्सफॉर्मेशन आणतायत त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.